पंढरपूर तालुक्यामध्ये द्राक्ष आणि डाळिंब बागायत जे प्रसिद्ध गाव आहे काशेगाव, त्या गावामध्ये आता आपण एकंदरीत पाहिलं तर पहिल्यांदाच आता द्राक्ष बागायतदार काढून कडधान्याचा पेरा जास्त आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत 2000 क्षेत्रावर कडधान्याची पेरणी झाली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत आपण पाहिलं तर आता मी ज्या कडधान्याच्या शेतीमध्ये उभा आहे त्यांनी जवळपास 9 एकर जी बागायत काढून जे कडधान्य उडीद डाळ लावलेले आहे, कशा पद्धतीने लावले आणि का लावले आपण त्यांच्याकडून जाणून घेणार. काशीगाव मधील शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल की की का याकडे वळावं असं वाटलं तुम्हाला? याचं कारण आहे की द्राक्ष बागेचं जरा खर्च जास्ती आहे आणि रोगाचाही प्रादुर्भाव आहे आणि माणसाची बी जास्ती माणसं लागतात ना, त्याला लेबर वगैरे कामाला लावावं लागतात. त्यामुळं आणि डाळिंबीला काय एवढं नाही लेबर लागत, पण रोगाचा प्रादुर्भाव जादा असल्यामुळं आम्ही या उडीद पिकाकडे वळलोय. 3 महिन्याचं पीक असल्यामुळे आम्हाला जरा सोपं वाटतंय. त्याचं जर व्यवस्थित नियोजन केलं तर एकरी आम्हाला 10 क्विंटलची अपेक्षा आहे आणि शासनानं बी ह्याला हमी भाव द्यावा 10,000 रुपये क्विंटलनं, तेव्हा कुठंतरी फायद्यात येईल. आता ह्याचा खर्च एकरी 5,000 सांगतात काढायचा आणि करून द्यायचा. मग आता ह्याचं गणित घातलं आमच्या खर्चाचा आणि त्या ह्याचा उत्पन्न काढलेल्याचा खर्च जर काढला तर किती राहते काय नाही राहते हे आता आणखी तर काय आम्हाला माहिती नाही. ही आमची 3री पिढी आहे, त्यामुळे ही 3ऱ्या पिढीत मी स्वतः वैयक्तिक केलेलं आहे उडीद पिकी. या अगोदर काय होतं या या शेतात? अगोदर डाळिंब होतं आणि द्राक्ष बी होतं, पण डाळिंबीला कसा आहे रोगाचा प्रादुर्भाव, माणसाची कमतरता, औषधाची बी खर्च जास्त आहे ना आणि रोग कंट्रोल होत नाही. डाळिंबाला माणसं कमी लागतात आणि द्राक्षाला माणसं जास्त लागतात. आणि द्राक्षाचं कसं होतं कंटिन्यू माणसं लागतात, त्यामुळे त्याला खर्च जास्त आहे. किती खर्च होतो डाळिंबाला ना त्या उडीदला किती खर्च आहे आणि किती एकर लावले? द्राक्षाला ज्यादा खर्च आहे. उडदाला माझा आता 1 लाख 1.5 लाख रुपये खर्च झालाय आणि आता बघू आता उत्पन्न किती निघतं. आमचं अपेक्षा आहे 10 क्विंटल एकरी असं उतार पडावा असं अपेक्षा आहे आमची. आता ऍक्च्युली निघाल्यानंतरच आपल्याला कळणार आहे बाबा आपल्याला किती निघणार आहे काय. काशेगाव हा सगळा द्राक्ष बागायतदाराचा पट्टा आहे. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना, काय आवाहन कराल? त्यांनी अशा पारंपरिक पद्धतीने जी शेती करत होती पहिली लोक आपली, त्याच्याकडे जरा थोडं वळलं पाहिजे आणि शासनाला बी त्यांनी सगळ्यांनी मिळून सांगितलं पाहिजे बाबा शासनाने ह्याला हमी भाव द्यावा ही हिशोबाने. ही जरा थोडं शेतकऱ्यांना परवडल आणि शासनाने बाहेर आयात करण्यापेक्षा आपल्याकडचं जे आपल्या शेतकऱ्यांचं सगळं आपल्या महाराष्ट्रात सगळ्या भारत देशात पसरवलं पाहिजे. आपल्या शेतकऱ्यांची जी काही पिकं घेतात ती, त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. आज शेतकरी हा भारताचा काना मानला जातोय ना त्याच्या आर्थिक दृष्टिकोनातून. शेतकऱ्याकडे बी शासनानं बघावं असं आमचं म्हणणं आहे. नक्कीच आपण पाहिलं तर काशेगावच्या या बागायत असलेल्या शेतकऱ्यांना आता कडधान्याकडे ओळख दिलेली आपल्याला पाहायला मिळते आणि सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा फळबागांकडे न वळता 3 महिन्याच्या आंतरपिकामध्ये जास्त सहभागी घ्यावा, कडधान्य लावावं आणि उत्पन्न चांगलं घ्यावं अशीच शेतकऱ्यांनी अपेक्षा केलेली आहे. माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर.